मित्रांनो इथे पाऊस आलेला आहे आणि सध्या काम थांबवले. बघा इथं कुणाला ट्राय करतो की त्याला येतंय का बिल्डिंग काढायला. तर गाईस कशा तुम्ही सगळे, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईस तुम्ही यावाल्या ब्लॉग मध्ये तर बघितलं असेल की आपल्या मनपाचं काम किती काय काय झालेलं. तर आज गाईस आम्ही करणार आहोत वरच्या पत्र्याचं काम करणार आहोत. म्हणजे ते जे बांबू मारलेले आहेत त्यावरती आम्ही आज पत्रे टाकणार आहे. तर आज मंडपाचा तुम्हाला पूर्ण अपडेट देईल, काय काय काम झालं, काय काय काम करताय. तर हे बघा, हे जे वरचं जे पत्रा लावायचं चालू आहे काम आहे बघा. इथं अंकल पण आपल्याला हेल्प करायला आलेत आणि इथं सगळं वेल्डिंग मशीन. इथं अजून एक काम चालू आहे, म्हणजे आपल्या टी शर्टची साईज बीज लिहितोय बघा. हर्षिदा साईज लिहितो टी शर्टचा आणि काका साईज बीजचं सांगतायत. तर गाईस तुम्हाला पण सरप्राईज आहे, आमच्या मंडळाची टी शर्टची डिझाईन एकदम युनिक आहे गाईस, मस्त वाटते. तुम्हाला पण दाखवेन कधी ना कधी, सस्पेन्स ठेवणार आहे. बघा इथं कुणाला ट्राय करतो की त्याला येतंय का बिल्डिंग काढायला. बघा कर ना, अरे बिल्डिंग सोपं काय आम्ही कर. कारण कसा लागेल दाब की त्याला दाब तर कसं आता किती दाबू. अरे त्याला हे अरे बघा श्रेयस आज पहिल्यांदा काम करताना बघतो याला. श्रेयसला चल 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 काय बोलतोय भाई तू. काम कर काम. आता श्रेयसची मजा बघा. आता आपल्या घरी हे बघा, इथं मला पाणी भरायचंय. काय व्हायचा का तुला. हो भाई साप हो, आपल्या घरात डोसा बनतोय. डोसा गोल गोल मटर मटर टोला डोसा बनतोय आज. इंसान तो कैसा जाएगा नाही तो गाईज. तुम्ही बघू शकता भाई गोल्डन वर्ड बोलले भाईनी. तर कोण कॉन्टेंट क्रिएटर असेल ना तर तुम्ही पण चालू करू शकता. तसं आम्ही करतोय. आपण कॉन्टेंट क्रिएटर आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्याच्या भावाला जाऊन फॉलो करा भाई. खरं तर त्यांच्या सगळ्यांनी कंटी खाल्ले. तिकडे 2 जण आहेत आणि आम्ही 2 जण येतोय. एक घरी गेलाय तो आणि पुढचा भाग मी कंटिन्यू करतोय. आणि इथं आतमध्ये ना सध्या काम चालू आहे. तो अंकलचं काम चाललाय. नाही हे बुटका सरक ना. आता अश्वदा पण कामाला आलाय आहे आणि सुशांत भाई पण, कालू पण आलाय. आणि इथं हर्षिदा फक्त केस ठीक करते, बाकी काय नाही करायचं. आणि गाईज तर हीच जागा आहे ती जिथं आमचा गणपती बाप्पाचं डायमंडिंग त्यांचं डेकोरेशन सगळं होतं. याच जागेवरती आपला आगमन होऊन आपले बाप्पा इथं स्थापित होतात इथं पहिला. मग नंतरला इथून आपल्या मंडपात येतात. गाईज 6 तारीखला आगमन आहे आणि 6 सप्टेंबरला काय भाई जाम एक्साइटमेंट आहे भाई, जाम एक्साइटमेंट आहे कधी गणपती बाप्पा येत आहेत. आणि बघा सगळेजण बघा एकदम कामं करताय एकदम मन लावून. आश्वा पण तिथं वरती पत्रावरती चढलाय. खूप काम आहेत गाईज. आणि आम्हाला तर वरून अजून ट्रॉली बनवायचं, सगळं काय बनवायचं आहे. मेन करून तर आता इथं वरती टाकायला पत्रे आणावं लागतील. पत्रे चांगले हे तर जे तिथं पत्रे आहेत ते तर सगळे तुटलेत. हे भाई हळू काप, काय कापतो ते. वा अश्वदा भाई पत्रावरती चढलाय, ते पण तो एक बांबू कापायला. पत्रा कापणार आहे भाई. हे भाई वायर बियरची जरा लांबच राहू दे, नाही तर त्या दिवशी सारखा शॉक लागत आलाय बेकारवाला. बांबूचा खात्मा झालेला आहे. तोड खेच जोर जोरात, चल जोर लगा के. ऐशा
आणि गाईस हीच ती जागा जिथं मला शॉक लागला. लय बेकार शॉक लागले आणि इथं बघा सेम जागेवरतीच वायर होती आणि पाय ठेवला इधर टाइम पास चालू है, बेचारा इधर मेहनत कर रहा है अकेला. सीधा एकदम दीवार को टच चाहिए ना. दुसरा कामगार आमचा कालू वॉटर ठोकने का नहीं है. कालू वॉटर सप्लाय. मित्रांनो इथे पाऊस आलेला आहे आणि सध्या काम थांबवले. गँग इथं उभी आहे. एक तिथं स्पायडरमॅन बनलेला आहे समोर. हाच एक स्वतः कार्यकर्ता आहे आहे आणि तिथं हे चालू आहे जरा मस्करी. सध्या पाऊस चालूच आहे आता. थांबवलं आणि हा आमचा ताशा आहे वादक. काम आला आता रिक्षा धुवायचे. बघा इथं पहिला पाणी घेतोय मस्त. रिक्षा धुवायला 4-5 बादल्या लागणार होता. पाऊस पण पडतोय यार जोरात. मस्त अजून मजा येईल भाई रिक्षा धुवायला. आपण इथं पाणी घेतोय जातोय रिक्षा धुवायला. श्रेयस होतोय माझ्यासोबत रिक्षा जायला माझ्यासोबत. मग आता भाई जाम मेहनत लागणार यार. लय घाण झाली गाडी. आपण तुम्हाला दाखवतो किती घाण लागते. टोटल 6 बादल्या पाणी आणि भाई धुता धुता हालत खराब झाली. एवढी मेहनत करून 2-3 तास मेहनत करून आता कम्प्लिटली एकदम पूर्ण रिक्षा धुवून झाली. तर काय हे बघा हे 6 म्हणजे टोटल 6 पण नाही 9 बादल्या पाणी घातले. आणि ते जो असतो ना मॅट ते अजून धुवायचा बाकी. तो एक तिथं धुवून टाकला सुकायला. आणि त्याची ते चाकाची जी असते ना डिश ते पण धुतले. ते झालं. आणि आता समोर बघा रिक्षात धुता धुता पण गाडी आपल्या स्प्लेंडरला पण चमकवली बघा काही. स्प्लेंडरला पण मस्त चमकवले एकदम चकाचक. किती दिवस झाले तिला पण नव्हती धुतली. आणि आता तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो तो एक बघा. गाडी तर धुवून झाली आहे. तर चला इथं ही आपल्या रिक्षाची जागा इथं लावून टाकूया. तर काय इथं जरा मंडपाचं पण काम चालूच आहे. सकाळपासून मित्रांनो काम चालू आहे. तर काय तिथं आर्थिंगच पकडत नाही. आर्थिंग मुळे जरा प्रॉब्लेम होतो ते वेल्डिंग मारायला. इथं खुनाला गेल्या फुल डिप्रेशन मध्ये. काय झालंय काय माहिती. फोन सोडून गेला. डिप्रेशन मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ माँ कसम. हा गाईज आर्थिंग पकडली. हा फायनली गाईज आर्थिंग पकडली. आता वेल्डिंग चालू. वेल्डिंगचं काम चालू गाईज.
कुणाला काय व्हायला लागलं तिथं? तर काय तुम्हाला मी वर्ण व्ह्यू दाखवतो आपल्या मंडपचं काम कसं चाललंय आणि कितपर्यंत झालंय. या आमचं चाळीचं एक टेरेसचं घर आहे. हा बघा इथं आश्वादा फुल मस्त वेल्डिंग करतोय. तो बघा तिथं आश्वाद थांबला, इथं वेल्डिंग मारतोय आणि तिथं मोठा सुशांतबाई आणि इथं खाली कुणाल दादा बोलतोय की असं असं कर तसं असं कर. भाई आमच्या मंडळाचं स्थापना 2018 मध्ये झालं आणि आता बघता बघता 2026 आलं गाईस. तर काय समजलंच नाही की एवढे वर्ष कसे गेले. कधी आमच्या बाप्पाची हाईट वाढली, कधी आमचं एवढं मोठं मंडळ झालं, काय समजलंच नाही. किसान पण शिकला भाई, 2 दिवस काम केलं त्यांनी पण. तर सगळं वेल्डिंग, इलेक्ट्रिशियन ते सगळं शिकलाय भाई तो पण. ते तर काय काम नाही आणि आज तुम्हाला दाखवलं आज किती काम झालं किती काय नाही. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला, तोपर्यंत बाय बाय.